सोलापूर महानगरपालिकेची तब्बल 35 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदत ठेवीत ठेवण्यास स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे। या ठेवींवर 7.20% वार्षिक व्याजदर मिळणार असल्याची माहिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जीएसटी अनुदान आणि डीसीपीएस निधीची एकूण 35 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम एयू स्मॉल फायनान्स बँकेत मुदत ठेवीत गुंतवण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली। या रकमेवर 7.20% वार्षिक व्याजदर मिळणार असल्याची माहिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली। स्थायी समितीच्या सभेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे 18 कोटी, जीएसटी अनुदानाचे 10 कोटी आणि डीसीपीएसचे 7 कोटी 50 लाख रुपये मुदत ठेवीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। कार्यपत्रिका 14 वरच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विषय क्रमांक 85 नुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधील लहान इरणा वस्ती व लिमयवाडी येथे अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 86 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरवस्ती सुधार योजना सन 2025-26 योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 5 मध्ये 4 ठिकाणी रस्ता डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 87 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन 2025-26 योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 8 राजेंद्र चौक बंडाघर ते कदमघर व परिसरात पिण्याचे पाईपलाईन टाकणे या कामी 17/7/2026 ने दिलेली वर्क ऑर्डरची माहिती घेतली व त्याला मान्यता देण्यात आली आहे। विषय क्रमांक 1/88 तातडीचा विषय होता। सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, जीएसटी अनुदान व डीसीपीएस निधीची एकूण रुपये 35 कोटी 50 लाख इतकी रक्कम मुदत ठेवींमध्ये गुंतवण्यात येणार आहे। यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर प्रसिद्धी देऊन तसेच राष्ट्रीयकृत व खासगी बँकांकडून ईमेलद्वारा व्याजदर मागवण्यात आले। प्राप्त दरांपैकी एयू स्मॉल फायनान्स बँक ने वार्षिक 7.20 इतका टक्के सर्वोच्च व्याजदर दिलेला आहे। सदर ठेवी एयू स्मॉल फायनान्स मध्ये ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। विविध बँकांकडून मागवण्यात आलेल्या दरपत्रकांमध्ये एयू बँकेने सर्वाधिक 7.20% व्याजदर दिल्याने या निर्णयाला मंजुरी देण्यात आली। याशिवाय प्रभाग क्रमांक 22 मधील लहान इरणा वस्ती लिमयवाडी येथील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण, प्रभाग क्रमांक 5 मधील 4 ठिकाणी डांबरीकरण तसेच प्रभाग क्रमांक 8 मधील राजेंद्र चौक परिसरात पाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामाची माहिती सभेत देण्यात आली।